तो पब्लिक आज बारिश दिन भर बहुत थी। 4-5 दिन हो गए बारिश बहुत है। पावसाने एकदम झोडपून काढलेला आहे आणि इस मौसम में भी हम निकल पड़े शाम के वक्त। आज तुम्हारे को हमारी यहाँ की नदी बताता हूँ, कोयना नदी, जिला आपल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते आणि लाईटच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत जिने अख्ख्या महाराष्ट्राची तहान भागवली अशी आपली कोयना नदी। इसका आपको आज आंखों देखा हाल दिखाता हूँ। बारिश बहुत है और इतना बारिश भर पड़ा है की कोयना नदीच्या कोयना डॅममध्ये एका दिवसात 7 TMC पाण्याची वाढ झालेली आहे। विक्रमी वाढ आहे मित्रांनो। 4.5 TMC आतापर्यंत वाढलं होतं, पण यंदा पहिल्यांदाच असं होतं की 7 TMC म्हणजे 4-5 दिवसात एवढा जबरदस्त पाऊस पडलेला आहे की 32 TMC वर डॅम जाऊन पोचलेला आहे। आज अजून त्यात भर पडलेली पाहायला मिळेल, कारण आज दिवसभर कंटिन्यू पाऊस होता। और ये देख सकते हैं आप यहाँ से खूबसूरत नज़ारे। कोयना नदी हमारे क्षेत्र की सबसे बड़ी नदी, ये जाके मिलती है कृष्णा को कराड़ में। बहुत ही बड़ा इसका ये विस्तृत पात्र एक प्रकारे कोयना नदीनं रुद्र रूप धारण केलेलं आहे आणि इकडे चारीकडे हिरवळ पसरलेली आहे। हे कोयना नदीचं एक विस्तृत पात्र आहे और बेहद खूबसूरत नज़ारे हैं। आप देखेंगे शाम का वक्त हो चला है, अभी 7 बजे है। आज दिन भर थोड़ा वक्त न मिलने की बिना पर वीडियो को देर हो गया, लेकिन नदी पूरी तरह बह रही है और ये ओढ्या नाल्याचंच पाणी आहे। अजून धरणाचे दरवाजे उघडायला वेळ आहे, तरी पण पाणी तुम्ही पाहू शकता। पाणी आता जवळपास पुलाला टेकायला आलेलं आहे आणि एवढा प्रचंड प्रमाणात पाऊस 4-5 दिवस झाले प्रचंड पाऊस है। भरपूर बारिश के बिना पर माहौल देख सकते हैं। पानी लाल ही लाल पानी चारों तरफ दिख रहा है और ये एक वक्त था जब पूरी तरह से नदी सूख गई थी। मुश्किल हाल थे, लेकिन रब की मेहरबानी है कि पूरी तरह से अब बारिश काबू में है और पानी अच्छा गिर रहा है। बारिश अच्छी बरस रही है, जिसके बिना पर एक अच्छा वक्त है। लोग थोड़े परेशान हैं, लोगों का चलता है, लोगों को क्या है, कौन सा मौसम उनको पसंद नहीं आता। इंसान सबसे कमज़ोर मखलूक है खुदा की, ना उसको गर्मी पसंद आती है, ना उसको सर्दी सहन होती है, ना उसको बारिश सहन होता है, ना रास आता है। थोड़ी तकलीफ़ पर रोने वाली ज़ात है, लेकिन बारिश बरस गया ये बहुत अच्छी है। एक मरतब पानी बढ़ गया है, पानी अगर नहीं बरसता तो बड़ी आपदा आ जाती और लोगों को बहुत सारी कठिनाई का सामना करना पड़ता है। लेकिन एक अच्छी खबर है कि बारिश अभी बरस रहा है और 5 दिन में इतना बारिश गया कि लोक गाणी म्हणायची, पडरं पाण्या पडरं पाण्या। पाणी एवढं 5 दिवसात पडलंय की लोक सुजल्यागत झालेले आहेत। लोकांना बाहेर पडायचं पण अवघड झालेलं आहे। नक्कीच पावसानं लोकांचं म्हणणं मनावर घेतलेलं आहे आणि 5 दिवसात खरंच एवढंच पाणी परसलं आहे की आता लोकांना कोंब येतील काही दिवसानं। तसे मटकीला मोडे येतात, तशी मोडे येतील आणि त्यानंतर हा वडापावचा आस्वाद आपण घेतला। क्वालिटी असते, नक्कीच ट्राय करा पावसाच्या दिवसात। जी फील आहे ना, कांदा भजी, वडा आणि चाय पिण्याची, ती एक वेगळीच मज्जा आहे। आणि मित्र वगैरे मंडळी असली तर सोने पे सुहागा, यकीनन चाय, भजी और वड़े का लुत्फ़ लीजिए बारिश के मौसम में।
फिर हम आए ते जुना स्टँड पाटणवर आणि हा पाऊस कडक. तुम्ही पाहू शकता केवढ्या जोरात पाऊस पडत आहे आणि पाटण तालुक्याला जवळपास पावसानं झोडपून काढलेलं आहे. रस्ता पण फोडून काढलेला आहे पावसानं, कारण पाणी एवढं जबरदस्त आहे की मारुलच्या इथे रस्ता फुटलेला आहे पूर्ण. आणि जबरदस्त पाऊस 5-6 दिवसात एक थांबलेला जेवढा पाऊस होता तेवढा एक पाटण तालुक्याचा रियल पाऊस, एक्चुअली रियल बरसात जो पाटन तालुके में होती है वो अब हो चुकी है और इसको लोग अब महसूस कर रहे हैं. इतनी ज़बरदस्त और इतनी बारिश है कि रुकने का नाम नहीं ले रही, बरस ही जा रही है. चलो अच्छा है, पानी के मसले तो हल हो जाएंगे. सारी मखलूक पानी के बिना पर परेशान हो जाती. अगर दुष्काळ वगैरे गिरता, जर दुष्काळ बिष्काळ पडला असता तर नक्कीच मित्रांनो वाईट परिस्थिती झाली असती. की आपण सर्वांनी आभारी राहिलं पाहिजे निसर्गाचं, की एक चांगली गोष्ट आहे की पाऊस पडला. लय वेळा आलो होतो इथे ATMमध्ये सातारा जिल्हा बँकेच्या तिथंच अडकून बसलो. लय वेळ इथं स्पेंड केला. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपका प्यार प्रेम असंच राहू द्या. थँक्यू, आभारी आहे. व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा.